हाय, मी अस्मिता। आज आपण शेंगदाण्यापासून दोन मस्त पदार्थ करणार आहोत। एक तिखट आणि एक गोड असे दोन पदार्थ करणार आहोत। तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला थोडेसे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे शेंगदाण्याच्या सालांना थोडेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम इथे आपण लो टू मीडियमच ठेवणार आहोत। तर आज आपण मस्त झणझणीत पटकन म्हणजे अगदी 5 मिनिटात होणारी शेंगदाण्याची भाजी किंवा शेंगदाण्याची चटणी करणार आहोत। एखाद्या वेळेला भाजी काय करायचा हा प्रश्न असेल तर ही भाजी तुम्ही नक्की करू शकता। ही साताऱ्याकडे केली जाणारी भाजी आहे आणि तिथे याला महादे असं म्हणतात। तर साधारण 5-1 मिनिटात शेंगदाण्यांच्या सालांवर डाग आलेले आहेत आणि शेंगदाणे मस्त खरपूस भाजले गेलेले आहेत। शेंगदाणे थोडे गार झाल्यावर त्याची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि मिक्सरमधून याचा थोडासा जाडसर आपण कूट करून घेऊया। तर साधारण इतपत जाडसर हा कूट मी ठेवलेला आहे। भाजी खाताना दाताखाली शेंगदाणे आले की छान लागतात, त्यामुळे खूप अगदी बारीक कूट करायचं नाही। गॅसवर मी एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल छान गरम झालं की आता यामध्ये मी 1 चमचाभर जिरं घालून घेते। जिरं छान फुललं की यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे यात घालून घेऊया। 1 वाटी शेंगदाण्याच्या कुटासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांद्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत आणि कांदा मऊसर होईपर्यंत आपण परतून घेऊया। तर साधारण 2-1 मिनिटातच कांद्याला मस्त तांबूसचा रंग आलेला आहे। आता यामध्ये मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घालून घेते। तुमच्याकडे जर जास्त तिखट आवडत असेल तर 1 चमचाभर लाल मिरची पावडर तुम्ही वरून घालू शकता, मी घालत नाहीये। पाव चमचा हळद घालून घेऊ, चवीपुरता मीठ घालून घेऊ आणि हे सगळे मसाले आपण कांद्यामध्ये 1 मिनिट छान परतून घेऊया। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर आपण वरूनही नंतर घालणार आहोत, पण फोडणीत अशी थोडी कोथिंबीर घातली की चव जास्त छान लागते। कोथिंबीर आपण थोडी परतून घेऊया आणि आता यामध्ये आपण दाण्याचं कूट घालून घेऊया। आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून हे दाण्याचं कूट आपल्याला छान 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे। शेंगदाणे जरी भाजलेले असले तरी हे कूट पुन्हा असं थोडंसं परतून घेतलं की एकतर भाजीला मस्त खमंगपणा येतो आणि भाजीला तेलही छान सुटतं। तर 2-3 मिनिट शेंगदाण्याचं कूट छान परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी घालूया। पाणी आपल्याला खूप घालायचं नाही आहे, अगदी रस्सा होईपर्यंत, पण थोडंसं म्हणजे साधारण 1 वाटी आपल्याला यात पाणी घालून घ्यायचं आहे। आता याला छान उकळी येईपर्यंत वाट बघूया। तर साधारण 2-1 मिनिटातच भाजीला छान उकळी आलेली आहे आणि वर मस्त तेलही सुटलेलं आहे। तर इथे अगदी झटकीपट आपली शेंगदाण्याची भाजी तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी वरून भरपूर कोथिंबीर घालून घेऊया, म्हणजे भाजीची चव अगदी दुपटीने वाढते। ही भाजी 3 ते 4 दिवस सहज टिकते, त्यामुळे प्रवासात घेऊन जायलाही अगदी उत्तम पर्याय आहे। तर साधारण इतपत घट्टसर ही भाजी आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त घालू शकता। एखाद वेळेला डब्यात घेऊन जायला किंवा भाजी खायचा कंटाळा आला तरी शेंगदाण्याची चटणी तुम्ही नक्की करून बघा। मुलांना डब्यात पोळीसोबत रोल करून द्यायला मस्त ऑप्शन आहे। लगेच वळूया आपण शेंगदाण्याच्या गोड पदार्थाकडे, पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील। व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून जसे आपण चटणीसाठी मस्त खरपूस शेंगदाणे भाजून घेतले तसेच आपल्याला खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपले शेंगदाणे मस्त खरपूस भाजून झालेले आहेत। शेंगदाणे एका ताटात काढून घेते। शेंगदाणे गार करून शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत। मिक्सरमधून शेंगदाण्याचा कूट करून घेऊया। तर इथे मी असा थोडासा बारीक शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। गॅसवर मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 कपभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे गव्हाचं पीठ आपण सुरुवातीला अजिबात तूप न घालता साधारण 5-1 मिनिट म्हणजेच थोडासा सुगंध येईपर्यंत असं कोरडंच भाजून घेणार आहोत। असं थोडं कोरडं पीठ भाजून घेतलं की तुपाचा व्यवस्थित अंदाज येतो आणि गरजेपेक्षा जास्त तूप लागत नाही। तर साधारण 5-1 मिनिट मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे। मस्त सुगंध यायला लागलेला आहे। इथे मी पाववाटी तूप घेतलेलं आहे। पाववाटी तुपामधलं अर्ध तूप मी सुरुवातीला घालून घेते। पीठ आपण थोडं भाजून घेऊया। पीठ भाजताना तूप घातलं की पिठाचे असे गोळे होतात। वाटीने ते असे मोडून घेतले की पीठ अगदी सारखं व्यवस्थित भाजलं जातं। 2-1 मिनिट पुन्हा हे पीठ आपण भाजून घेऊया। आता हळूहळू पिठाचा रंग बदलायला लागलेला आहे। आता यामध्ये उरलेलं तूप आपण घालून घेऊया।
आणि आता पिठाला छान बदामीसर रंग येईपर्यंत पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवायची आहे, म्हणजे पीठ अगदी मस्त खमंग भाजलं जातं। तर साधारण 5-1 मिनिट भाजल्यावर तुम्ही बघू शकता पिठाचा रंग बदललेला आहे, पीठ मस्त खमंग भाजलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपण केलेलं दाण्याचं कूट घालून घेऊया आणि हा शेंगदाण्याचा कूटही आपण या पिठाबरोबर 2-1 मिनिट परतून घेणार आहोत। शेंगदाणे जरी आधी भाजलेले असले तरी पुन्हा हा कूट थोडासा परतून घ्यायचा। तर इथे आपण शेंगदाणा आणि गव्हाच्या पिठाची मस्त अशी वडी करतो आहोत। शेंगदाण्याचं कूटही यात छान परतून झालेलं आहे। आता हे पीठ मी एका ताटात काढून घेते आणि याच कढईत आता आपण गुळाचा पाक करणार आहोत। यामध्ये 1 चमचाभर तूप घातलेलं आहे आणि आपण 1 वाटी पीठ आणि अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहे। यासाठी मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। मध्ये अगदी थोडं म्हणजे 1 चमचाभर पाणी घालून घेते आणि गूळ विरघळेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। आता आपण जी वडी करतो आहोत ती थोडीशी कुरकुरीत आणि कडक वडी आहे, पण तुम्हाला जर अगदी सॉफ्ट बर्फीसारखी वडी करायची असेल तर गूळ विरघळला की लगेच यामध्ये आपण भाजून घेतलेलं पीठ घालायचं, म्हणजे वडी मस्त सॉफ्ट होते। ज्यांना कोणाला कडक वडी आवडत असेल त्यांनी हा थोडासा पाक शिजू द्यायचा। तर इथे गूळ विरघळलेला आहे। या स्टेजला जर आपण लगेचच यामध्ये पीठ घातलं तर वडी अगदी मस्त सॉफ्ट होईल, पण आमच्याकडे थोडी कडक आणि खुसखुशीत वडी आवडते म्हणून मी हा पाक थोडा शिजू देते आहे। तर साधारण 1 मिनिट हा पाक मी शिजू दिलेला आहे। आता यामध्ये 1 टीस्पून वेलची जायफळ पूड घालून घेते, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता गॅसची फ्लेम बंद करून यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं पीठ आहे ते यात घालून घेऊया। लक्षात असू द्या इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। गॅसची फ्लेम चालू ठेवली तर पाक अजून शिजेल आणि वड्या जास्त कडक होतील। आता हे अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तर इथे आपलं परफेक्ट वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे। एका ट्रेला मी आधीच थोडं तूप लावून सेट करून ठेवलेलं आहे। याऐवजी तुम्ही एखादं ताटही घेऊ शकता। यामध्ये आपण हे वडीचं मिश्रण घालून घेऊया आणि गरम गरम असतानाच व्यवस्थित पसरवून घेऊया। ट्रे मोठा आहे आणि वडीचं मिश्रण कमी आहे म्हणून मी अर्ध्याच भागावरती पसरवून घेते, कारण वडी आपल्याला खूप अगदी पातळ करायची नाहीये। आता मी हे असं व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे। 5-1 मिनिट हे थोडं गार होऊ देऊया, मग याच्या वड्या कापूया। तर साधारण 10 मिनिट झालेले आहेत। याच्या मी आता वड्या कापून घेते, कारण मिश्रण पूर्ण गार झालं की त्याच्या वड्या कापल्या जाणार नाही। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याच्या वड्या कापून घेऊ शकता। मी इथे चौकोनी आकारात कापून घेते आहे। कापून झालं की 1 तास वड्या अशाच ठेवून द्यायच्या, म्हणजे वड्या छान सेट होतात। तर साधारण 1 तासाने वड्या अगदी मस्त सेट झालेल्या आहेत। सुरीने पुन्हा कट देऊन वड्या सेपरेट करून घेऊया। तर इथे आपल्या वड्या अगदी परफेक्ट झालेल्या आहेत, मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत। आजचे दोन्ही पदार्थ कसे वाटले हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह। धन्यवाद।